म्हणून ज्ञानी मनुष्य ह्या चंचल चित्तावर विश्वास ठेवत नाही. म्हणून व्यभिचारिणी स्त्री काय करते? व्यभिचारिणी स्त्री आपल्या पती विश्वास ठेवून त्याचा ती विश्वासघात करते. तसं योगी मनावर विश्वास ठेवतात, पण मन काम त्याचा क्रोध संधी देऊन त्या योग्यांचा मार्ग काय करतात? पथभ्रष्ट करतात, नाही का? पथभ्रष्ट करतात. काम, क्रोध, मद, लोभ, शोक, मोह, भय हे शत्रू आहेत आपले, नाही का? आणि कर्मबंधनाचं मूळ काय आहे? मन. मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षो बंधाय विषय संगा मुक्तेर निर्विषय मना. मनाची संगत ही बद्धाला कारण आहे आणि विषयाचा त्याग करणं हीच मुक्तता आहे, नाही का? येवकार घालून सांगितले मन एव मनुष्याणाम. सगळ्या सुखदुःखाला कारण काय आहे? मन आहे. कारण काय होतं? एखाद्या वस्तूत सुख नाही, त्या वस्तूकडे जो आमचा विचार आहे त्या विचाराच्या पाठीमागा सुख आहे, त्या विचारात सुख आहे. मला जेवढं वाटतं ती गोष्ट प्राप्त झाल्यावर मला सुख मिळतं, हा जो विचार करतोय त्या विचारात सुख असतं, त्या विषयात सुख नसतं. विषयात मुळातच सुख नाही, कारण विषय जड आहेत आणि जड वस्तू सुख देऊ शकत नाही. अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान ऋषभदेवाचं शरीर योगमायाच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून पृथ्वीवर फिरत राहिले, बरं का? आणि योगायोगानं कोकण, व्यंकटाचल, कुटक, दक्षिण कर्नाटक देशामध्ये गेले. तो तोंडात दगड धरायचे, केस विस्कटले होते, दिगंबर अवस्था होती, अंगावर कपडे बिपडे काय नव्हते. आणि काय झालं? मोठं वादळामध्ये वेळू एकमेकावर घासले गेले, वन पेटले आणि ऋषभ भगवान त्यात जळून खाक झाले. तिथं शरीर त्यांनी संपवलं ऋषभ भगवानाने. आणि काय झालं? पुन्हा कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होऊ लागली. कुठलाही आश्रम रहित ह्यांचा हे आहे ना, कधी आंघोळ नाही, काय नाही. मग हा जर आपण हे जर आचरण केलं तर काय होईल? अधर्म वाजेल. हे चरित्र फक्त ऐकायचं आहे, आचरणात आणायचं नाही, आचरण करायचं नाही. आपण अनुकरणीय निराळ आणि अनुसरणीय निराळ. कृष्णाचं चरित्र ऐकायचं अध्यात्माकरता, आचरायचा कृष्ण नाही, आचरायचा राम. ऋषभ भगवंताचं चरित्र ऐकावं, आचरण करू नये. आपला तो विषय पण नाही, त्यांचं आचरण आपल्याला शक्य पण होणार नाही. त्या मार्गाला आपण जाऊ नये. आपल्या वेदांना मान्य नसलेल्या स्वच्छंदी प्रवृत्तीमध्ये अंधविश्वास ठेवून तसं वागतील आणि स्वतः नरकात पडतील. आपण त्या मार्गाने गेलं तर आपण नरकात जाईल ना. त्यामुळे फक्त एक चरित्र श्रवण करायचं आहे. रजो मार्गाने जे मोक्ष मार्गाकडे जायला विचार करतायत त्याच्याकरताच ऋषभदेवाचा अवतार होता. 7 समुद्र असणाऱ्या पृथ्वीचा सर्व द्वीप आणि वर्षे यामध्ये भारतवर्ष मोठी पुण्यभूमी आहे. भारतवर्ष याचा अर्थ देश, बरं का? 365 दिवसाचं वर्ष असं नाही. कारण श्रीहरीच्या कल्याणकारक अवतार चरित्राचं गायन करतात. अहो महाराज प्रियव्रताचा वंश सुयशाने उजळलेला आहे, ज्यामध्ये पुराण पुरुष आदिनारायणांनी ऋषभ अवतार घेऊन मोक्ष प्राप्ती देणाऱ्या परमहंस धर्माचं आचरण केलं. हंस, परमहंस ही पद आहेत ना. योगीजन ज्या योग सिद्धीच्या प्राप्तीसाठी उत्सुक असतात आणि निरंतर प्रयत्न करतात त्या सगळ्या आपोआप प्राप्त असून सुद्धा त्यांना मिथ्या समजून त्याचा त्याग केला. अशा प्रकारे वेद, लोक, देवता, ब्राह्मण, गायी, परमगुरु, भगवान, ऋषभदेव हे विशुद्ध चरित्र मी तुला सांगितलं. हे कसं आहे? सगळ्या माणसाचं पाप नाहीस करणार आहे. जो मनुष्य हे श्रद्धापूर्वक ऐकतो आणि दुसऱ्याला ऐकवतो, आणि अशा ही कथा ऐकल्यानं कृष्णाच्या ठिकाणी आपली मती स्थिर होते, भक्तिभाव दृढ होतो. ही कथा ऐकल्यामुळे नेहमी विषय भोगाची अभिलाषा केल्याने खरं कल्याण अनंत काळपर्यंत आपल्याला जाणवत नसतं. आणि त्याच्याकरता हा उद्देश केलेला आहे. आता
ऋषभदेवाचं चरित्र झालं, आता भरताचं चरित्र. शुकाने सांगितलं, महाराज भरत हे भगवत भक्त आहेत बरं का. ऋषभदेवाने पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी संकल्पानिधीची नियुक्ती केली आणि भरताने विश्वरूपाची कन्या पंचजन्य याशी विवाह केला. तामस अहंकारापासून शब्द 5 तन्मात्रा निर्माण झाल्या. पंचजनीपासून सुमती, राष्ट्र भृत, सुदर्शन, आवरण, धूम्रकेतू 5 पुत्र झाले. त्यांनी ह्याच्या अगोदर या देशाचं नाव काय होतं? अजनाभ वर्ष. आणि त्यालाच तिथून पुन्हा भारत, या भारतावर भारत हे नाव पडलं देशाला आपल्या. भरत कसा होता? बहुश्रुत होता. अनेक ठिकाणचं त्यांनी ऐकलं होतं. ऐकावं भरपूर लोकांचं, ते ऐकावं. आपल्या पूर्वजपणे कर्तव्यात तत्पर होता. प्रजेशी प्रेमाने वागत होता. त्यानं होता, अर्धव्यू, उद्धाता, ब्रह्मा या ऋत्विजाचा द्वारा प्रकृती आणि विकृती 2 मार्गाचे अग्निहोत्र, दर्श, पूर्णमा, चातुर्स्य, पशु, हो, सोम, लहान मोठे यज्ञ केले आणि भगवंताचं पूजन केलं. अशा प्रकारे भिन्न भिन्न यज्ञाच्या अनुष्ठानाच्या वेळी अर्धव्यू आहुती देण्यासाठी हवी हातात घेतात. यजमान भरत यज्ञ कर्माने होणाऱ्या पुण्यरूप फळाला यज्ञ पुरुष भगवान वसुदेवाला तो अर्पण करायचा यज्ञामध्ये. आणि केलेलं कर्म सगळंच भगवंताला अर्पण केल्यामुळे काय झालं? भरताची अंतःकरण शुद्ध झालं. आणि मग आपलं सगुण साकार रूप भगवंताने त्याला दाखवलं. आणि अशा प्रकारे 1 कोटी वर्ष जवळजवळ भरताने राज्य केलेलं. 1 कोटी वर्ष. ह्याने किती केलं? प्रल्हादाने 36,000 वर्ष. बघा काय राज्य होतं. 5 वर्ष 2.5 वर्ष सरपंच पुन्हा भरल्या असती भानगड नव्हती. 1000 वर्ष एकच सत्ता. आणि एवढा असून सुद्धा लगेच क्षणात सोडून मोकळं होत होते. किती मोठं वैराग्य. आपण सोडत नाही. काय एवढं पद असं. आणि सार्वभौम पृथ्वीचं राज्य ताब्यात आहे. एका क्षणात सोडायची तयारी. हे वैराग्य आहे. कोटी वर्ष केलं आणि पुन्हा महाराज निघून गेले. नको म्हटले, बाद चल, मला गरज नाही आता याची. आणि खाली आणि वर दोन्ही बाजूला नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालग्राम असणारी चक्रनदी गंडकी नावाची प्रसिद्धी होती. तिथं ते गेले. गंडकी नदी तीरी एकांत स्थळी बसले. तिथं सुंदर असं रमणीय वातावरण होतं. चित्त शांत झालं आणि भगवंताची आराधना करायला सुरुवात केली. आणि परमानंद भरला. आपण पूजा करतोय ह्या पण भाव विसरून गेला. मी पूजा करतोय ही भाव विसरावा. इतकं देवाशी कृपा हो पूजा करताना. सतत तत्पर राहिले. खाली काय करायचे? कृष्ण चर्म घ्यायचे, मृग चर्म. आणि त्रिकाल स्नान. केस भुरकट झाले सारखं स्नान करून करून करून. जटा झाल्या होत्या आणि त्या पण जटा पण सुंदर दिसायच्या त्याला भरताला. भगवान सूर्याचं कर्मफलदायक तेज प्रकृतीच्या पलीकडे तेज होतं म्हणले त्याच. आता एवढा मोठा भरत काय झाला? हरणाच्या प्रेमात अडकला. आता काय झालं बघा. शुक सांगतात, गंडकी नदीमध्ये स्नान करत होते. नित्यकर्म नैमित्तिक कर्म आटोपलं आणि जप करत नदीकाठी बसून राहिले. त्यावेळी तहानेने व्याकुळ झालेले एक हरिण पाणी पिण्यासाठी तिथं आलं होतं. एवढ्यात काय झाली? सिंहाची एक गर्जना झाली. सिंह जोरात ओरडला. ती हरिण गर्भिणी होती. सिंहाच्या गर्जनेनं ती घाबरली हरिण आणि उडी मारायला गेली आणि तिचा गर्भपात झाला. ती पिलू पडलं पाण्यात आणि ती पलीकडे दरीत उडी मारली आणि दरीत पडून ती मेली. भरताने बघितलं, वाईट वाटलं भरताना. आई निघून गेली म्हणली. आता या पाडसाचं कोण रक्षण करणार? पाडसाला त्या जवळ घेतलं. पाडसाच्या प्रेमात पडले. सातत्यानं त्याला जवळ घेऊ लागले. इतकं प्रेम झालं की त्या हरणीच्या पिल्याशिवाय भरताला करमायचंच बंद झालं. सारखं छातीला कवटाळायचं, जवळ घ्यायचं. मग त्याच्यासाठी त्याला सारखं काही गवत आण, आमकाण तमकाण. दया उत्पन्न झाली ना.
मग त्याचं लाड करायचे सारखंच त्याला, कुठं असं तिथं हा जवळच. अगदी इतकी ममता जडली त्या ह्याच्या ठिकाणी, दुसरा विचारच सुचना. बघा, जरा जर ते डोळ्याच्या आड झालं तर यांचा जीव कसा विसवायचा. कुणी कोल्ह्यानी कुत्र्यानीला धरून नेला असेल का, काय झालं असेल, मग ते कुठं गेला असेल. एकच विचार, एवढा मोठा ज्ञानी मनुष्य बर का, पण तो ममतेत अडकला त्या हरणाच्या. आणि गंमत काय झाली, अरे म्हणले माझ्यासारखा पारधी बुद्धीचा मनुष्य माझ्या आश्रयात आले, किती मोठा विश्वास आहे त्याचा, त्या जीवाचा. आणि अशा प्रकारे आसक्ती वाढली गेली. उठता बसताना झोपताना कुठे सारखं चित्त कुठं आहे, हरणाजवळ. दर्भ फुलं समिधा पानं फुलं आणायला गेलं तरी तिथं पण तेच, लांडग कुत्रे तिनं नेला असेल का, काय झालं असेल हेच डोक्यात विचार. तिथं ती एकटा आहे, हरिण माझं एकटा आहे, पिल्लू एकटा आहे, हाच डोक्यात विचार. भगवंताची पूजा करताना सुद्धा भगवंत डोक्यात नव्हता, हरिण डोक्यात. सारखं लक्ष त्याच्याकडे आहे का, जवळ आहे का, की कुठे गेले, असं चित्त होतं. आणि मग ते म्हणतायत मी खोटं खोटं रागायला जायचो त्याच्यावर, डोळे झाकून बसायचं आणि मग तो जवळ यायचा, मला शिंगाने हे करायचं असा, जलबिंद अंगावर शिपडे, ती करते ती सारखी आठवण यायची त्याला. पुन्हा मी त्याला जवळ घ्यायचो, असं सगळं चालू होतं त्यांचं. आणि एक दिवस काय झालं, ते हरिण निघून गेलं. निघून गेल्यानंतर आता हृदय कासावीस झालं ह्यांचं. अशा रीतीने विविध मनोरथांनी भरताचं चित्त व्याकुळ झालं. आणि मोक्ष मार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेला पुत्राचाही त्याने त्याग केला. आसक्ती अशी निर्माण झाली, विघ्नाच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योग साधनेपासून भ्रष्ट झाला. योग साधना सोडून गेली ना, आणि त्याचं पालन पोषण लाड प्रेम ह्यामध्ये सगळी योग साधना विसरली गेली. आणि त्यामध्ये भयंकर काळ, उंदराच्या बिळात सर्प जसा घुसावा तसा मृत्यू. ही 9 द्वार आहेत. राजा पुरंजनाची कथा आपण ऐकली. मृत्यू आला, मृत्यू येताना सुद्धा विचारतोच माझ्या हरणाचं काय करायचं. हरणाच्या स्मरणाने प्राण गेला आणि म्हणून पुन्हा हरिणयोनीला यावं लागलं, नाही का. हरिणयोनीला पुन्हा एवढा मोठा ज्ञानी मनुष्य, पण ममतेत अडकल्यामुळे काय झालं, त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. आणि जी वैराग्य भावना जागृत झाली ती लपवून ठेवून त्याने हरिण मातेचा त्याग केला. जन्मभूमी कालंजर पर्वतापासून शांत स्वभावाच्या मुलींना प्रिय अशा पुलस्त्य आणि पुलह ऋषींच्या आश्रमात भगवंताच्या शालग्राम तीर्थामध्ये तो आला. आणि काळाची प्रतीक्षा करत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटा राहून सुकलेली पानं गवत खाऊन पोट भरू लागला. मृगजनी प्राप्त झाली, हरिण झाला. पण गंमत अशी होती, स्मृती शिल्लक राहिली, प्रारब्ध. मी हरिण घालून मागच्या मी भरत होतो. आपल्याला आठवतं का मी मागच्या मी कोण होतो? अरे काल काय संध्याकाळी खाल्ला आता आठवत नाही. मागच्या मी कोण होतो काय आठवतो? नाही आठवत ना. सगळं विसरून चालत नाही. बायकोचा वाढदिवशी लक्षात ठेवायचं, कुठं लिहून ठेवायचं, ती विसरून चालत नाही. म्हणून भाकरी मिळणार नाही म्हणून ती पाठ करायचं, बाकी विसरलं तरी चालतं. हा, काही गोष्टी ती विसरलं म्हणून चालत नसतं. तर ह्याच्याकडे स्मृती होती, मी अगोदर कोण होतो. आणि मग त्यानं काय केलं, प्रारब्ध संपायची वाट बघून आला. प्रारब्धानं काय पडतो, देह पडतो. प्रारब्धाचा संबंध हा देहाशी आहे, ज्ञानाशी नाही. ज्ञानाचा संबंध हा मुक्तीशी येतो. मी ज्ञानी आहे म्हणून मला भोग भोगावे कसे लागतात. ज्ञानाचा भोगाचा संबंधच येत नाही ना इथं. ज्ञानाचा देहाचा संबंध येत नाही. शम दम तप स्वाध्याय वेदाध्ययन दान संतोष सहनशीलता विनय विद्या मत्सर आत्मज्ञान आनंद सर्व गुणांनी संपन्न अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून
विद्याशील आचार रूप औदार्य गुणयुक्त 9 पुत्र झाले आणि कनिष्ठ पासून 1 पुत्र झाला आणि 1 कन्या जुळे झाले. त्या दोघांपैकी जो पुत्र होता परम भागवत राजर्षी शिरोमणी भरत, तो जन्म संपला बरं का. म्हणजे ब्राह्मण कुळात पुन्हा जन्म झाला याचा. आणि मृग शरीराचा त्याग केला पुन्हा. आणि शेवटच्या जन्मामध्ये 3 जन्म केवळ आसक्ती डोळ्यात ठेवल्यामुळे 3 जन्म याला गर्भवास सोसावा लागला. भरत काय सामान्य नव्हता, तुम्ही आम्ही पाचोळा. फक्त एक क्षणाचा मोह 3 जन्म गर्भवास सोसावा लागला त्याला. भगवंताच्या कृपेने पूर्वीच्या जन्माचं स्मरण होतं आणि मग पुन्हा आपला अधःपात आता होऊ नये. पुन्हा आपण आता हितनं कशात अडकायचं नाही. आता कशाला अडकायचं नाही, कशाबद्दलच मोह बाळगायचा नाही, ही डोक्यात धरलं. आता कुणावर इथून पुढं गुंतायचं नाही. आणि मग कसं काय वेड्यासारखा मूर्खासारखा आंधळ्यासारखा असा जड, तो जड नव्हता, ज्ञानी होता, पण जड तो दाखवत होता. आणि पित्यानं काय केलं, सगळे संस्कार केले त्याचे. संस्कार म्हणजे जवळजवळ 16 संस्कार सांगितले. त्यामध्ये आपल्यामध्ये आता मुंज आणि लग्न हे 2 संस्कार आहेत. आता जवळजवळ मुंजे बंद पडत आली, लग्न हे आता बंद पडत आले. आता लिव्ह रिलेशन काय चालू झाले, संस्कार संपलेच विषय आहे की नाही. संस्कार सगळे केले, कर्तव्य होतं ते पार पाडलं. भरत पित्याच्या समक्ष भरत काय करायचा, त्याच्या उपदेशाच्या विरुद्ध वागायचा. मला वेड म्हणावं, मी तसंच मानतो, माझा बाळ शहाणा आहे म्हणतील ना, मला वेड ठरवलं पाहिजे, वेड्यासारखंच वागायला तू. पुष्कळ प्रयत्न केला, गायत्री मंत्र काय पैसा पाठच होत नव्हता. संध्या गायत्री मंत्र म्हटला पाहिजे संध्याला. एवढं होऊन सुद्धा बापाचं प्रेम होतच मुलावर. चांगल्या प्रकारचं शिक्षण मुलाने घ्यावं असं बापाला वाटायचं. पवित्र वेदाध्ययन, व्रत, नियम, गुरु, अग्नीची सेवा सगळे नियम घालून त्याला शिक्षण देत राहिला. पण मुलाच्या बाबतीत इच्छा पूर्ण काही झाली नाही. ते झोपलेल्या माणसाला जाग करता येईल ना, ह्याने सोंगच घेतलं होतं. जडत्वाचं सोंग, तुम्ही काय करा मी आहे असा, असं होतं ते. तेव्हा शेवटी काय झालं, एक दिवस वडीलही निघून गेले आणि ह्याला सवतीकडे सोपवलं, सवतीच्या मुलाकडे सोपवलं. ती सती गेली, पत्नी पण सती गेली, वडील गेले, पत्नी आई सती गेली आणि ह्याला सावत्र भावाच्याकडे राहू लागला की पुन्हा. भरताचे भाऊ कसे होते, कर्मकांड करत होते आणि ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत त्यांना ब्रह्मज्ञान नव्हतं, कर्मामध्ये गुंतले होते, ज्ञानाची प्रचिती नव्हती. आणि ज्ञानाची प्रचिती असतील तर त्यांनी ह्याला त्रास दिलाच नसता. आणि त्यामुळे भरताचा मोठेपणा, भरत हा कोण आहे हे त्याला माहित, त्याला दिसते वेड आहे, त्याला काय म्हणले म्हणून त्याला मूर्ख समजला होता याने. त्याला सगळेजण काय म्हणायचे, मूर्ख आहे, हा बहिरा आहे, हा वेड आहे. आणि कोणीही कोणतेही काम करून घ्यायचं, काही सांगावं त्याला आणि त्याने काम करून घ्यायचं. आणि त्याला काहीतरी खायला द्यायचं, वाईट कसले अन्न द्यायचं. आणि तो पण जीवेची चव बी बघत नव्हता, काय देईल ते खावं बरं का, कसंही खावं. थंडी नाही, उष्णता नाही, मान नाही, अपमान नाही, काही नाही, कोणी काही बोललं तर काही नाही. पण शरीर धष्टपुष्ट, गले लट्ट भरताचं. कितीही त्याचं ब्रह्मज्ञान झाकून गेल्यासारखं झालं होतं. कोणी गळ्यात जाणव होतं, पण जाणव कसं होतं, मळलं होतं. मळलेला कवीनं जाणव होतं म्हणजे हा ब्राह्मण दिसतोय, गळ्यात ब्राह्मण आहे म्हणून वेड्यासारखा तो फिरायचा, दुसऱ्याच्या घरी मजुरी करायचा. तो म्हटला दुसऱ्याच्या घरात मजुरी करतोय, आमच्या घरात काम कर की, आमच्या शेतात काम कर भाऊ, सावत्र भाऊ. ठीक आहे, तिथं काम कर. सावत्र भाऊ सगळे वाटतील ते काम करून घ्यायचे आणि खायला काय द्यायचे, किडलेलं उडीद, भुसा, पेंड, भांड्याला जे जळकं अन्न लागले खरडून तसलं त्याला खाय द्यायचे. तसलं अन्न सुद्धा तो अमृतासारखं समजून खायचा. बरं, मला असलं दिलं तसलं दिलं कधी म्हणला नाही. काम कितीही करत राहायचा बरं का. 24 गुरु करून जे घेतलेत का ते,
प्रत्येकानं काय गुण घ्यावा. गाढवाकडनं सुद्धा गुण घेताच येतो. गाढव म्हणतं का मला असलं पाहिजे तसलं पाहिजे, पण ते कर्म काम करत राहत, ठीक आहे, काम करत राहत, सतत काम करत राहायचं गाढव. आणि मग शेवटी काय झालं बघा. एकदा डाकूंच्या सरदाराने, सरदार डाकूंचा मुलगा व्हावा म्हणून त्याने काय केलं होतं, भद्रकाली देवीला नवस बोलला होता, मला मुलगा होऊ दे, तुला मी नरबळी देतो, माणसाचा बळी देतो. एक डाकून अशी प्रतिज्ञा केली होती आणि त्याला पोरगा झाला. पोरगा झाल्यावर त्याने एक माणूस धरून आणला बळी द्यायसाठी, आणि रात्रीच्या अंधारात ती गेलं, पळून गेलं, ज्याला मारायसाठी आणलं होतं. अरे मग सैन्याने सांगितलं, अरे ते पळून गेला, आणा दुसरा धरून. त्यावेळेला हा भरत शेतीचं राखण करत बसला होता. भावांची शेती राखायला सांगितली ना, तिथं बसला होता. दिसायला चांगला होता, दष्टपुष्ट होता. म्हणले हा बळी चांगला आहे. बळी सुद्धा चांगला असावा लागतो, म्हणजे आंधळा पांगळा मुका कसलाही बळी चालत नाही. देवाला देताना बळी पण चांगला लागतो म्हणे. हा म्हणले चांगला आहे बळी, ह्याला नेऊया धरून. भरताला त्या डाकू लोकांनी सरदार त्याला नेलं, म्हणले हा बळी आण. ठीक आहे, कर म्हणले खाली मान. त्याला सगळं ती आंघोळ बिंगोळ घातली, काय विधी करायची केला, कपडे घातले. त्याने म्हणले मारतोय मार. त्याला काय हो, काहीच नाही. भद्रकाली देवी मूर्ती फुडून बाहेर आली. राग आला भद्रकाली देवीला आणि सगळ्याला तिनं मारून टाकले या चोर डाकूना. भरत आणि पुन्हा देवी अदृश्य झाली. भरत तिथं वाचला. त्यानंतर परीक्षिता, सर्व प्राण्यांचे सुहृद आणि आत्मा हा वैरहीन आहे. भद्रकालीनं भिन्न भिन्न रूप घेतली आणि कालचित रूप श्रेष्ठ आहे, त्याचं रक्षण तिने केलं. शुकदेव सांगतात, सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण पालखीत बसून चालला होता. आता तिथनं तावडीतनं सुटला की मारायला गेले, ते डाकूनच देवीनं मारून टाकलं. मग पुन्हा रहुगण महाग चालला होता आणि इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला आणि एका बोह्या म्हणजे पालखी होता, त्याला बोही म्हणतात, एक बोही कमी पडत होता. म्हणल्या ह्याला घेऊया, ही बसलेली दिसतो, याला पालखी उचलायला लावलं भरताला. पण भरताकडे काय होतं, अत्यंतिक अहिंसा. माझ्या पायाखाली एखादा जीव सुद्धा नाही आला पाहिजे. पालखी वाहतात तू पायाचा उडी मारून टाकायचा, इकडे सारखा चुकवायचा, असा करायचा. त्याच्यामुळे ती राजा असा हेडकावे खायचा ना, बाकीची तिघाचं चालणं आणि ह्याचं चालणं वेगळंच व्हायचं. त्याचा काही मेळ बसला त्या पोह्यांचा, ह्याचं चालणं ते चालणं. त्याला पुष्कळ सांगला, अरे नीट चाला ना पालखी. रहुगणाचा राग काय बाकीच्या पोह्यांना माहित होता. आता ते म्हणले आम्ही नाही, हा नवीन आलाय, हा नीट चालत नाही, मार वाचवायसाठी. आम्ही काय करू म्हणले, तो नीट चालत नाही. आमचा काही दोष नाही. राजाने विचारलं, संसर्गाने जर एखादा दोष निर्माण झाला तर तो सगळीपासून बाकीचे बाद होतील, नाही का? आणि जर त्याचा प्रतिकार नाही केला तर सगळेच भोई बिघडतील. आणि ते एखादा जर आंबा नासका असेल तर तो नाही काढून टाकला, सगळे लाड नासते म्हणतात ना, सगळेच भोई बाद होतील म्हणले. आणि तो रागाला गेला आणि तो उपहासाने म्हणू लागला, उपहास करतोय, हे बंधो तू पालखी वाहून थकला असशील म्हणले, मला वाईट वाटते म्हणतोय रहुगण, आणि तुला तुझ्या सहकार्याने काहीच मदत केली नाही. हा उलट बोलतोय बरं का. एवढं दूरवरचा प्रवास तू एकट्यानं सगळी पालखी ओढतोय म्हणले, आणि तू वृद्ध नाही म्हणले, दमून, हा तर धट्टा कट्टा होता, थकून गेलाय म्हणले, दमून गेलाय बरं का. आणि तू तरी पण तू माझी पालखी ओढतोय. एवढं असं कुचकं बोलल्यावर सुद्धा ह्याच्यावर काही फरक पडला नाही. हा स्थितप्रज्ञ होता हो. कुणी काय म्हणा, काही करा, कुणी स्तुती करा, कुणी निंदा करा, काही फरक पडत नव्हता. ह्याचा आहे चाल तशीच, चालीत बदल पडला नव्हता. मग पालखी पुन्हा काय आहे तशीच चालायला लागली. रहुगणाला राग आला, अरे तू जिवंत असून मरतुकड्यासारखा माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतोय, माझा अपमान करतोय,
तुला या अपराधाची दंड दिला पाहिजे आणि तो त्याशिवाय तू वटणीवर येत नाही म्हणला. रहुगणाला मी राजा आहे हा अहंकार होता रहुगणाकडे. आणि मग तो बडबड करू लागला राजा. त्याच्याकडं कशामुळं रजोगुण आणि तमोगुणाचं प्राबल्य याच्याकडे अधिक होतं. आणि जड भारताचा तो तिरस्कार करू लागला. ब्राह्मण म्हणतात, आता भरत काय म्हणतोय बघा त्या रहुगणाला, तू जे बोलला ते योग्य आहे म्हणतो, तू म्हणलास ते योग्य आहे, ह्यात काही वाकडेपणा काही व्यंगोक्ती मला काही वाटत नाही. भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेणारच ते म्हणतो. भार ही जर वस्तू असेल तर ती वाहून नेणारी असेल. भार नावाची वस्तू असते का? वस्तूला भार असतो. वस्तूचं ओझ असतं तर ओझ्याची वस्तू असते. वस्तूचं ओझ असतं ना. आणि वाहून नेणं हे कुणाचं काम आहे? वाहून नेणारच काम आहे. आणि मार्ग म्हणून जर काय असेल तर तू चालणाऱ्यासाठी आहे म्हटलं. हे तर तो आता हा काय बोलतो याला काय कळावं? हे तात्विक बोलायला लागला. वेड्यासारखा दिसत होता पण भरत ज्ञानी होता. आणि लठ्ठपणा हा काय त्याचाच आहे म्हणले. म्हणून ह्याने हे सगळं कशाचं आहे? शरीराचं आहे. आत्म्याचा ह्याचा संबंध कुठं काय येतो म्हणतो? याचा आत्म्याचा काय? आत्मा वेगळा आहे. तू जे बोलतो ती शरीराला आणि शरीराचा त्याचा काही संबंध येत नाही. स्थूलता, कृशता, आधी, व्याधी. आधी म्हणजे मनाचे आजार, व्याधी म्हणजे शरीराचे आजार, नाही की नाही? भूक, तहान, भय, कलह, इच्छा, म्हातारपण, निद्रा, प्रेम, क्रोध, शोक हे कोणाच्या ठिकाणी आहे? देहाच्या ठिकाणी. हे सगळे गुण कुठे येतात? देहाच्या ठिकाणी असतात. पण ह्याचा माझा संबंध काय म्हणतात? कारण मी म्हणजे देह नाही, या प्रचिती ती आहेत. ह्याचा माझा संबंधच नाही. आणि हे राजन तुम्ही जे बोललात हे सगळं विकारी पदार्थामध्ये येतं आणि ते माझ्यात नाहीत. आणि स्वामी आणि सेवक हा जर भाव असेल तर हाही तिथं आज्ञापालनाचा नियम होतो. कोण स्वामी कोण सेवक. आजचा स्वामी उद्या सेवक होऊ शकतो. भगवंताची लीला आहे. आजचा सेवक उद्या काही होऊ शकतं ना. आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे. अशा प्रकारची भेदबुद्धी ह्यात व्यवहार आहे. ह्यात मला काही दुसरं काही दिसत नाही म्हणलो. आणि परमार्थ दृष्टीने जर बघितलं तर स्वामी सेवकाचा संबंधच काय येतो? ही व्यवहार दृष्टी झाली. हा सेवक आहे, हा स्वामी आहे. पारमार्थिक दृष्टीने सगळंच ब्रह्मरूप आहे, अद्वैत आहे ना. तरी पण राजन मी तुमची सेवा करतो म्हणलं. काय करू सांगा? काय करू? मी म्हणले वेडा मूर्खाप्रमाणे स्थित आहे. आणि मला शिक्षा करून तुम्हाला काय मिळणार? म्हणले काय हाती लागणार? कारण तुम्ही शिक्षा केली तरी माझ्यात बदल होणारच नाही. मी वेडा तो वेडाच. आणि मला शिक्षा देणं म्हणजे दळलेलं पीठ पुन्हा दळल्यासारखं आहे. एवढं म्हटल्यानंतर रहुगुणाच्या डोक्यात प्रकाश पडायला लागला. शुक सांगू लागले. जड भारताचं बोलणं ऐकलं आणि गप्पच बसला. रहुगण विचार करू लागला. देहात्मबुद्धीनं जे अज्ञान केलं होतं ते नाहीच झालं, शांत झाला. आणि पुन्हा हा पालखी वाहतोच. आहे तसं चालू आहे. हे प्रेक्षिता, सिंधू सौवीर नरेश रहुगण तत्व जिज्ञासेचा अधिकारी आहे. ठीक आहे. आणि ह्या ब्राह्मणाकडून द्विजश्रेष्ठाकडून अनेक असं योग ग्रंथातलं समर्थन ऐकलं आणि हृदयाच्या ग्रंथी हळूहळू सुटू लागल्या. आणि पालखीतनं खाली उतरला. त्याचा राजमद, मी राजा आहे ही वृत्ती भंगली आणि लीन झाला. कुणापुढं? भरतापुढं. आणि चरणावर डोकं ठेवलं. ज्याला तू वेड म्हणत होता, मूर्ख म्हणत होता, त्याच्या डोकं ठेवलं. मला क्षमा करा म्हणला, मला माफ करा. आपण जाणवं आहे, आपण गुप्तपणे फिरता. आपण कोण आहे सांगा म्हणले. तुम्ही अवधूत आहात का? तुम्ही कोण आहात? आपला जन्म कुठं झाला? आपण कोणाचे पुत्र आहात? मग तुम्ही कपिल देव तर नाहीत ना.
तुम्ही कपिल देव आहात का? नाही का? कपिल देव म्हणजे कपिल महामुनी, ज्यांनी सांख्य तत्वज्ञान सांगितलं ते. हा हा. मला इंद्राच्या वज्राची, महादेवाच्या त्रिशूळाची, यमराजाची दंडाची भीती वाटत नाही. कोण म्हणते? रहुगण. अग्नी, सूर्य, चंद्र, वायू, मला कशाची भीती वाटत नाही. परंतु ब्राह्मण कुलाचा अपमान जर माझ्यातून घडला तर मला भीती वाटते. ब्राह्मण कुलाचा जर अपमान माझ्याकडून जर घडला तर मी त्याला घाबरतो. अशा प्रकारे विज्ञान आणि शक्ती लपवून मूर्खासारखं तुम्ही वावरता येते, वेड्यासारखं. तुम्ही कोण आहात मला सांगा? तुम्ही सगळे अनासक्त आहे, तुमच्यात अनासक्त वृत्ती आहे. मी आत्मज्ञानी मुनीचं परमगुरु, साक्षात श्रीहरीच्या ज्ञानशक्तीचा अवतार असणाऱ्या योगेश्वर भगवान कपिलाला विचारण्यासाठी चाललो होतो. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे? मग तुम्ही कपिल तुम्हीच आहात का? कर्मामध्ये श्रम आहे हे मी स्वतः बघितलंय. म्हणून मला असं वाटतं की भार खांद्यावर घेऊन चालण्याने आपल्याला निश्चितपणे श्रम झाला असेल. हा मला व्यवहार धर्म योग्य वाटतो. आणि मिथ्या घड्यातून पाणी आणणे हे कार्य होत नाही. चुलीवर ठेवले, आता उदाहरण काय दिले बघा, चुलीवर ठेवलेलं भांड अग्नीमुळे तापू लागलं, तापल्यामुळे पाणी उकळू लागलं, पाण्यामुळे आतले तांदूळ शिजू लागला. तसं आपल्या देह, इंद्रिय, प्राण आणि मन ह्या उपाधीचा स्वीकार केल्यामुळं आत्म्याला सुद्धा श्रम झाला असेल. उदाहरण रहुगण द्यायला लागलाय. आत्म्याला त्रास कसा झाला नसेल म्हणतो. त्याला उदाहरण त्यानं पाण्याचं दिलं, भांड्याचं. जसं भांड तापल्यानंतर आतला तांदूळ शिजतो तसं मग देहाला त्रास झाल्यावर आत्म्याला त्रास झाला असेल. पण हे रहुगणाचं विधान चुकीचं आहे बरं का.